श्रीराम जय जय राम। 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 नमस्कार. आज दिनांक 1 एप्रिल. श्रीराम जय जय राम. संगतीचे जीवनात अतिशय महत्व आहे. श्रीराम जय जय राम. संगतीचे जीवनात अतिशय महत्व आहे. आयुष्यात संगतीला फार महत्व असते. संगतीचा परिणाम विनासायास आणि बराचसा नकळत होत असतो. संत संगती लाभणे ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. ती पूर्व पुण्याईमुळेच लाभते. ज्याच्याशी आपण संगत करावी त्याचे गुणधर्म आपल्याला येऊन चिकटतात हे आपण पाहतो. समजा काही लोकांनी इथे यायचे ठरविले. एकाने विचार केला की आपण पायीच जाऊ. दुसरा बैलगाडीने निघाला. तिसऱ्याने आगगाडीने प्रवास केला तर चौथा मोटारने आला. सर्वजण जर एकाच ठिकाणून निघाले तर साहजिकच मोटारीने येणारा सर्वात लवकर पोहोचेल. म्हणजे ज्याच्याशी संगत केली त्या वाहनाचे गुणधर्म त्याला विनासायास लाभले. संगतीची दुसरी गंमत अशी की ज्याच्या संगतीत आपण जातो त्याच्या पुढे आपले कर्तव्य लोक पावते. इथून पुष्कळ मुले शिक्षण घेऊन पुढे कोणी वकील झाले तर कोणी डॉक्टर झाले. परत इथे आल्यावर त्यांनी इथल्या मुलींशी लग्न केली. त्या मुली फारशा शिकलेल्या नसतील, परंतु वकिलाशी लग्न केलेली वकिलीणबाई झाली. डॉक्टरशी लग्न झालेली डॉक्टरीण झाली. असे जर देहाच्या संगतीने सामान्य माणसाचेही गुणधर्म आपल्यात येतात तर संत संगतीचा परिणाम किती होत असला पाहिजे. आपण तिकीट काढून गाडीत बसतो. आपल्या शेजारी कोण येऊन बसेल ते आपल्या हाती नसते. तो विडी ओढणारा असला आणि आपल्याला धूर सहन होत नसला तर नाईलाजाने तिथेच बसावे लागते. व्यसनी किंवा विषयी माणसाची संगत ही अशी तापदायक घातक असते. उलट सत्पुरुषाची संगत ही उत्तम लाभदायी ठरते. संत संगतीपासून सद्वासना आणि सद्विचार प्राप्त होतात. एखादा साधू बैरागी असेल, झाडाखाली बसला असेल, तो स्वतः उपाशी असेल तर त्याच्याकडे येणारी मंडळीही उपाशी राहतील. समर्थांकडे कुणी गेला तर ते म्हणतील, मी भिक्षेची झोळी घेतो, तूही घे. दोघेही भिक्षा मागून आणू आणि जे मिळेल ते शिजवून खाऊ. पण संत गृहस्थाश्रमी असेल तर आपल्याकडे येणाऱ्याला तो वाटेल ते करून खायला घालील. अन्नानुसार वासना बनते. म्हणून संताघरचे अन्न मागून घेऊन खावे. संताची देहाने संगती लाभणे सुलभ नाही. तो राहत असेल तिथून आपण लांब राहत असू आणि जवळ राहत असलो तरी प्रपंच कामधंद्यांमुळे 24 तासात त्याच्या सानिध्यात कितीचे राहता येणार. मग देहसंगतीचा लाभ कितीचा मिळेल. तेव्हा नामाची संगत ही सर्वांना सदा सर्व काळ लाभण्यासारखी उत्तम सत्संगत होय. परमार्थ साधण्यास सत्संगती फारच उपयोगी पडते. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय जय राम. महाराज इथे आपल्याला संगतीच्या महत्वाबद्दल सांगतात. महाराज म्हणतात की संगतीचा आपल्या आयुष्यावर चांगला किंवा वाईट परिणाम होत असतो आणि तो खरं तर खूपच महत्वाचा भाग असतो आपल्या आयुष्यातला. संत संगती लाभणं हा खरं तर भाग्याचा विषय आहे. पूर्व पुण्याई असेल तर ती लाभू शकते. संत संगतीची कृपा आपल्या आयुष्यात आपल्याला लाभणं ही खरंच महत्भाग्याची गोष्ट आहे. कारण त्या अन्वयेच आपल्याला आपला परमार्थ साधणं सुलभ होऊ शकतं. पण संत संगती लाभणं तितकंसं सोपं काम नाहीये. पण म्हणूनच आपल्याला भगवंताच्या जवळ घेऊन जाणारी
आपल्याला संत संगती इतकीच लाभदायक ठरणारी जर कुठली गोष्ट असेल तर ती अर्थातच नाम. म्हणूनच या सर्वश्रेष्ठ अशा नामाची संगत आपण धरावी आणि त्या अन्वये आपल्या भगवंताशी अनुसंधान साधून आपला परमार्थ आपल्याला उत्तमपणे साधता येईल. म्हणूनच जेव्हा केव्हा आपल्याला संतांचं दर्शन घडेल किंवा संतांची संगती आपल्याला लाभेल त्यावेळी आपण त्याचा निश्चितच लाभ घ्यावा. पण त्यांनी आपल्याला जे नाम देऊ केलेलं आहे ते नाम मात्र आपण निष्ठेने आणि चिकाटीने तळमळीने घ्यावं आणि आपल्या आयुष्यात आपला परमार्थ आपण साधावा. हीच त्या गुरुचरणी त्या संतांच्या चरणी प्रार्थना. तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव. Ram Jai Ram Jai Jai Ram Shri Ram Jai